सीमा मी निघू आता? हो, पण ऑफिसला गेल्यावर या महिन्याच्या अकाउंट्सच्या फाईल्स पाठवून द्या जरा. डॉक्टरने आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की घरी गेल्यानंतर तुम्हाला फक्त आराम करायला लावायचा. कसलंही टेन्शन कामाचं द्यायचं नाही. हा, आता या पलंगावर बसल्या बसल्या मी फाईल्स तपासू शकते. हा प्लीज. मी संध्याकाळी आल्यानंतर भेटतो तुम्हाला. ठीक आहे, येतो. हे म्हणतात ते अगदी खरं आहे. तुम्ही भरपूर आराम करायला हवं. काय हो वंस? नाहीतर काय, नाही केलं थोडे दिवस काम तर काय बिघडणार आहे का मा? आणि डॉक्टरांनी सांगितलं ना की अगदी ऑफिस मध्ये जाऊन काम करा, मग बस. बरं, आता तुम्ही सगळेजण म्हणतात तर आराम तर आराम. चला वंस, तुम्ही बोललात म्हणून ऐकतायत त्या. वा. मा तुम्ही आराम करा, मी तुम्हा दोघींसाठी चहा घेऊन येते. वंस बसा. मेघना, थोडी कॉफी आणा आमच्यासाठी. बरं, कॉफी आणते. तुम्ही बसा ना. मी पण येते, तू आराम कर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅव अ सीट. वेल मिस मुक्ता, एव्हरीथिंग इज इन ऑर्डर. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, लॅक ऑफ एक्सपिरियन्स. तुम्हाला कामाचा अनुभव नाही. हो सर, एक्सपिरियन्स नाही आहे हे मात्र खरं, पण ह्याआधी तशी कधी संधीही मिळाली नव्हती. आता संधीच मिळाली नसेल तर एक्सपिरियन्स कुठून मिळणार? पण मग कुठलीही जबाबदारी मी तुमच्यावर विश्वासानं टाकायची कशी? सर, मला असं वाटतं आम्हा बायकांना ना मल्टीपर्पज मॅनेजमेंटची सवयच असते. आम्ही एकाच वेळीच बरीच कामं करू शकतो, आणि तेही जबाबदारीने. मी स्टुडंट असल्यामुळे माझे कॉलेजचे क्लासेस, अभ्यास, माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजही चालू असतात. शिवाय घरातल्या कामांची पण मला सवय आहे. घरी ना मी आमच्या पप्पांनाही नीट सांभाळते. वेल सेड. सर, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की एका वर्षात 9 नोकरींचा एक्सपिरियन्स मिळण्यापेक्षाही मी 9 वर्षात एकाच नोकरीचा एक्सपिरियन्स मिळवणं जास्त पसंत करेन. तुम्ही मला जर ही नोकरी दिलीत ना तर मी खरंच खूप मन लावून काम करेन. एवढी खात्री मी नक्की देऊ शकते. आय लाईक दॅट स्पिरिट. मला अशीच कॉन्फिडंट माणसं हवी आहेत माझ्या टीममध्ये. वेल मिस मुक्ता, यू आर वर्किंग विथ अस. काय? येस, कॉंग्रॅट्स. यू डिझर्व द जॉब. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. हाय विनी, सुप्रिया. बोला मॅडम. काय म्हणालीस? सॉरी सुप्रिया जी. सुप्रिया जी. अगं विनी, आता तू सगळ्यांशी अरे तुरे बोलायला शिक बघू. नाही, बरोबर आहे, पण काय आहे ना की घरामध्ये आम्हाला पहिल्यापासूनच असं शिकवलंय की कुणालाही पहिल्यांदा भेटल्यावर एकदम अरे तुरे नाही करायचं. यु नो, स्ट्रेंज मे बी, पण माझी आजी सुद्धा आम्हाला अहोज अहोज करते. एनिवेज, देयर इज अ गुड न्यूज फॉर यू विनी. काय? अगं मी आताच टीटीशी बोलले आणि तुझा विश्वास बसणार नाही. अगं त्यांनी एका झटक्यात परमिशन देऊन टाकली तुला भेटण्याची. खरंच सुप्रियाजी? खरंच. अगं मी आताच बोलले ना त्याच्याशी. गॉड, आय मीन दॅट्स रिअली ग्रेट. यू आर सो लकी हा विनी. अगं टॉपच्या मॉडेल्स आणि ऍक्ट्रेसेस सुद्धा त्याला भेटण्यासाठी 1-2 महिने अपॉइंटमेंटची वाट बघतात. थँक्यू सो मच सुप्रियाजी. ए, थँक्स वगैरे आता नाही. आधी आपण टीटीला भेटूया, शूटिंगची डेट सुद्धा ठरवून टाकूया, आणि मग त्याच्यानंतर हे थँक्स बिंग्स. ओके? ओके सुप्रियाजी. जी, अजून जी आहेस का तुझं? वेल, मला थोडा वेळ लागेल. ओके, थोडा वेळ देते मी तुला.
ओके ओके बाय बाय, टेक केअर. काय गडबड आहे पण? ट्रस्ट मी सागर, मी पण कधीपासून तेच शोधायचा प्रयत्न करतोय, पण मला काहीही कळत नाही. मला सांग आनंद, गोवर्धन काकांचं कंपनीत देणं बंद झाल्यावर इथल्या अकाउंट्सची किंवा एकंदरीत व्यवहाराची पद्धत बदलण्यात आली आहे का? नाही सागर, पद्धत अशी काही बदलण्यात आली नाहीये. हा पण गोवर्धन साहेब यायचे बंद झाल्यावर काही काही गोष्टींकडे मात्र खूप दुर्लक्ष केलं जात आहे. साहेब असताना प्रत्येक नियम अगदी व्यवस्थित पाळला जायचा. मला कळत नाही, या डेअरीचं प्रोडक्शन व्यवस्थित चालू आहे, डिलिव्हरी वेळच्या वेळी होते, मग नेमके फंड्स कमी कुठे पडताय? एक काम करा ना, जेव्हापासून गोवर्धन काकांनी कंपनी देणं बंद केलं तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व फाईल्स जमा कर. यावर काही ना काहीतरी उपाय काढावाच लागणार आहे. ठीक आहे, मी फाईल्स जमवतो आणि तुला कळवतो. या आता फक्त गोवर्धन काकांनी याला होकार द्यायला हवा. राकेश 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 ऐक ऐक, मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं हो हो, शांतपणे बसून सांगतेस का? नाही 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 नाही, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आणि तुझ्याशी फालतू गप्पा मारा ना तर त्याहूनही वेळ नाही. ए फालतू काय, तू माझ्याकडे आलीस, मी नाही आलोय. एनिवे ओके, द न्यूज इज की येत्या काही दिवसामध्ये मी टीटीला भेटणार आहे. येस, टीटी म्हणजे कोण? तुला तुला एवढंही नाही माहिती? गॉड, ती ज्योती तुला कसं सहन करते रे. शी. आता मला टॉन्ट मारण्यापेक्षा टीटी कोण आहे हे सांगशील? ओके, टीटी हे मीडियामधलं खूप प्रसिद्ध नाव आहे. खूप मोठे फोटोग्राफर आहेत ते. एवढ्या मोठ्या फोटोग्राफरचं इतकं छोटं नाव? राकेश जस्ट शट अप. ओके ओके ओके, चिडू नको. विनी, मला सिरियसली असं वाटतं, म्हणजे तू आता म्हणशील मी तुला लेक्चर देतोय, पण विनी तो फोटोग्राफर कोण आहे, काय आहे, मुळात तो कसा आहे याची माहिती करून घे प्लीज. राकेश, न मागता मिळालेल्या तुझ्या या सल्ल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच, पण मला याची गरज नाहीये. सुप्रियाजींशी माझं बोलणं झालंय आणि सगळ्या फिल्म मॅगझिनच्या फ्रंट पेजवर जेव्हा माझे फोटो येतील ना तेव्हा कळेल तुम्हाला. बघच, मार्क माय वर्ड्स. विनी, विनी, किती दिवसांनी भेटतेस तू मला. खूप बरं वाटलं तुला भेटून. अगं, तू लग्न होऊन बडोद्याला गेल्यापासून आपल्या गप्पाच होत नाहीत. माझी एक जीवाभावाची सख्खी बहीण आहे हेही आठवावं लागतं मला. नुसती फोनवरून खुशाली विचारतो आपण एकमेकींना, तेही लपून छपून. हो ना, काय करणार. तुझ्या घरच्यांना माझं नावही घेतलेलं आवडत नाही म्हटल्यावर. ताई, अगं तुझं असं राहणं नाही आवडत त्यांना. जाऊ दे, उगाच त्यांना दोष कशाला द्यायचा, नकोच तो विषय. अगं, शेवटी आपण एकमेकींना परक्या आहोत का? नाही ना. आणि रक्ताचं नातं एवढ्या सहजासहजी तुटत नाही म्हणतात तेच खरं. त्याच नात्याने मी तुला विचारते, स्वतःचा विदुलाचा कधी विचार केलास? स्वतःचा जाऊ दे, निदान विदुलाचा तरी. उद्या मोठी झाल्यानंतर कुठलं सुसंस्कृत कुटुंब तिला स्वीकारणार आहे? आणि हीच उद्या मोठी झाल्यानंतर नाना प्रश्न विचारेल. आताही विचारतेस की. जाऊ दे ग, पुढचं पुढे बघूया. आतापासून कशाला विचार करायचा त्याबद्दल. अगं, आणि विदुला पद्माकरचं नाव लावते, तिला काहीही कमी पडणार नाही. कोणत्या विश्वासावर बोलतेस तू हे? अगं, तुझ्या सेफ्टीसाठी तू काही लाखांची रक्कम मागितलीस, मिळाली तुला? सगळंच पैशाने तोलता येत नाही.
आणि पद्माकर विदुलाची केवढी काळजी घेतो, माझीही खूप काळजी घेतो. सतत तिला भेटायला येतो, फोन करतो. अगं त्याच्या घरीही सगळं माहितीये. पण मान्यता कुठे आहे? ताई, मला तुझी नेहमीच काळजी वाटते. शेंडानं बुडखा असलेलं तुमचं नातं. उद्या काही बरं वाईट झालं तर त्यात ती पोर भरडली जाणार आहे. तेव्हा ये की तू. अगं म्हणतात ना, माय मरो मौशी जगो. तू नेहमीच असं उडवून लावतेस. नको नको म्हणत असताना कायमचं अशा तकलादू नात्यात बांधून घेतलंयस तू स्वतःला. शेवटी तुझं तुलाच भोगायचंय. एनिवे, माझं म्हणणं पटत नसेल तर सोडून दे. कम ऑन उमा, अशी रागवू नकोस ग प्लीज. एक तर तुम्हाला किती दिवसांनी भेटतेस. बरं मला सांग, तुझा काय प्रोग्राम आहे? राहणार आहेस ना 4 दिवस? नाही ग बाई, आधीच मी चोरून आली आहे आणि मी जर इथे राहिले तर पद्माकरना अजिबात आवडणार नाही. नाही. अगं पद्माकर खूप चांगला आहे, त्याला आवडेल तुला भेटायला. आणि तूही एकदा त्याला भेटलीस ना की मग तुला कळेल मला विदुलाची काळजी का वाटत नाही ते. ठीक आहे, तू सुखी आहेस ना? हो, खूप. एवढंच बघायला आले होते मी. येऊ मी? निघालीस? काय करणार, जायला हवं ना. येऊ? ओके, बाय. बाय. उमा, उमा, काहीही प्रॉब्लेम झाला, कधी एकटं वाटलं तरी कसलाही विचार न करता मला फोन कर. मी लगेच घेईन. सांभाळून राहा दोघी जणी. टेक केअर. सागरचा फोन आला होता. त्याला तुला भेटायचंय. कशाला? काहीतरी कंपनीच्या संदर्भात काहीतरी काम आहे म्हणत होता आणि तुझं मार्गदर्शन असल्याशिवाय ते काम पुढेच जाणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. तेव्हा आता कोणाचाही फोन आला तर सांग, मला भेटण्याची इच्छा नाही. सरदेसाई डेअरी आणि सरदेसाई या नावाशी मला कुठलाही संबंध ठेवायचा नाही. तो कालचा पोरगा राकेश माझ्यावर खोटे नाटे आरोप करतो. माझ्यावर? अगं त्याच्या जन्माआधीपासून त्या कंपनीसाठी खस्ता खाल्ल्यात मी. गोवर्धन, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि मान्यही आहेत, पण तरीही तरी काय उरलंय आता ताई? गोवर्धन, अरे अपराध कुणाचा आणि तू शिक्षा कुणाला देतोयस? हे बघ, सागरनी जेव्हापासून या कंपनीची सगळी जबाबदारी उचलली आहे तेव्हापासून तो तुझं ऋण मान्य करतो, तुझं कौतुक करतो. तो निव्वळ आजी आणि गोवर्धन काकांमुळेच कंपनीची भरभराट झाली असं तो नेहमी म्हणत असतो. अरे त्याचा तू आदर्श आहेस. आदर्श म्हणून आधी डोक्यावर बसवायचं आणि नंतर या माणसाचे पाय मातीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी धडपडायचं.
जगाची रीतच आहे ग. हे बघ, मला सामान्य माणूस म्हणून जगायचं आहे आणि सामान्य माणसासारखंच मी जगणार आहे. मला कोणाचाही आदर्श होण्याची इच्छा नाही. मान्य आहे तू एक सामान्य माणूस आहेस, पण कधीतरी तुझ्या हातून काही चांगलं काम घडलंय, चांगलं काम झालंय आणि एखादा होतकरू मुलगा जर तसंच चांगलं काम करू इच्छित असेल, तुझं कौतुक करत असेल, तुझी मदत मागत असेल, तर तू करणार नाहीस त्याला मदत? अरे हा माणुसकीचा छोटासा धडा आहे. तू मराठी शिकवत होतीस का तर्कशास्त्र? सगळं कबूल आहे मला. तुला माझं म्हणणं पटतंय की नाही? आता मी पटत नाही म्हटलं तर तू भातातला तिसरा तीर काढशील. त्यापेक्षा पटतंय म्हणतो आणि मोकळा होतो. ठीक आहे, मग सागर येईल संध्याकाळी, त्याला नीट व्यवस्थित काय ते सांग, त्याच्याशी नीट बोल. सागर येईल? नाही, तो येणार तुला माहित होतं? मी तिची भेट घेणाऱ्याची खात्री होती तुला? अगदी 101%. कारण भावाचं मन कसं वळवायचं यावर PhD केली आहे मी, आणि त्यासाठी माझा चांगला 50 वर्षाचा अभ्यास आहे. खरं की नाही? चला, एक महत्वाचं काम पूर्ण झालं. गाडीचा रंग पूर्णपणे चेंज झाला. हो, पण अजूनही सावध राहणं आवश्यक आहे. म्हणजे त्या ACPने तपास अजून पूर्णपणे थांबवलेला नाहीये. इट्स ओके. पण एक गोष्ट चांगली झाली की वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. तर तुझ्या बाजूने सागर? म्हणजे अरे 15-15 वर्षांपूर्वीचे खुनी अजूनही पकडले जातात आहे. तू बघत नाहीस चॅनलवर? मी कुणाचाही खून केलेला नाहीये. बलात्कार तर केला. तुला माहिती आहे विजय, मला हा विषय काढलेला आवडत नाही. अरे हो, पण त्या ACPने अजून पूर्णपणे तपास थांबवलेला नाहीये आणि तो जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तुलाही सावध राहणं आवश्यक आहे. कळलं? अरे कसला तपास? तुझा गैरसमज झालाय. गैरसमज तुझा होतोय सागर. अरे तो ज्या गॅरेजमध्ये मी गाडी दिली होती कलर चेंज करायला, तो तिथे गेला होता चौकशी करायला. कळतंय तुला? ठीक आहे सागर, तुला काही हवंय? हो, तुला पैसे हवे होते. गाडीचं पेमेंट तर? अरे मुंबईत महागाई कमी आहे का? मला माझ्याकरता हवे आहे. ठीक आहे, रात्री भेट नेहमीच्या जागेवर. तुला मी फोन करतो, पण सावध राहा. बाय.